जय महाराष्ट्र मित्रांनो, आत्ताच्या या क्षणाची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासाला एका अभूतपूर्व आणि न भूतो न भविष्यती अशा वळणावर आणून उभी करणारी बातमी थेट दिल्लीतून समोर येते। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। अवघ्या 5 मिनिटांपूर्वी दिल्लीच्या सर्वोच्च पातळीवरून कायदेशीर वर्तुळातून एक अत्यंत संवेदनशील, अतिशय गंभीर आणि तितकीच खळबळजनक हालचाल समोर आली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजेच तब्बल 2.5 ते 3 वर्षापासून जो एक प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक शिवसैनिकाला रात्रीची झोप घेऊ देत नव्हता, ज्या एका प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्राचं भवितव्य आणि स्वाभिमान अवलंबून आहे, त्या महायुद्धाचा अखेर अंतिम फैसला होण्याची वेळ आली आहे। गेल्या 5 मिनिटात दिल्लीच्या सर्वोच्च पातळीवर नेमकं कसं काय घडलंय, असा कोणता मोठा अंतर्गत अहवाल किंवा हालचाली झाल्या आहेत ज्याने एका रात्रीत महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशात पलटणार आहे, हे आपण आजच्या या विशेष सविस्तर आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आजची ही बातमी इतकी मोठी आहे, यातील एक एक पुरावा आणि एक एक मुद्दा इतका चक्रावून सोडणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत पाहावाच लागेल। जर तुम्ही आजचा एक जरी सेकंद मिस केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे रचला गेला हा संपूर्ण चक्रव्यूह तुम्हाला कधीच समजला जाणार नाही। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका, कारण ही फक्त एक बातमी नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि निष्ठेचा एक नवा सुवर्ण इतिहास आहे। मित्रांनो, शिवसेना हा केवळ एक पक्ष नाही, शिवसेना ही एक संघटना आहे। शिवसेना हा एक विचार आहे आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण ही महाराष्ट्रातील करोडो शिवसैनिकांच्या रक्ताची, घामाची आणि अस्मितेची लढाई आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या चिन्हाला आपल्या हाताने देवाऱ्यात पुजलं, ज्या चिन्हाच्या बळावर मराठी माणसाला मुंबईत आणि महाराष्ट्रात न्याय मिळवून दिला, ते चिन्ह नेमकं कोणाचं, हा वाद केवळ कायदेशीर चौकटीपुरता मर्यादित नाही। गेल्या 2.5 वर्षापासून हा खटला सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावरून जात आहे। संपूर्ण देश आणि सर्वोच्च न्यायालयीन यंत्रणा यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे। दिल्लीच्या घटनापीठासमोर तासनतास युक्तिवाद झाले, 10व्या अनुसूचीचे दाखले दिले गेले, संविधानाच्या कलमांची चिरफाड झाली आणि याच प्रदीर्घ थकव्यानंतर प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज अचानक दिल्लीतून एक अशी घडामोड घडली आहे ज्याची कल्पना कदाचित सत्तेच्या उभेत बसलेल्या दुसऱ्या गटाने स्वप्नातही केली नसेल। अवघ्या 5 मिनिटांपूर्वी आलेल्या काही गुप्त आणि कायदेशीर अहवालानुसार या प्रकरणाचा निकाल आता अशा एका वळणावर पोहोचला आहे जिथून परत जाण्याचा कोणताही रस्ता नाही। पण हा अंतिम निकाल समोर येण्यापूर्वी या पडद्यामागे नेमकं काय राजकारण शिजलंय, 2.5 वर्षापूर्वीची ची जखम पुन्हा अशी ताजी झाली आहे आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांच्या मनात आज भीतीचा थरकाप का सुटला आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन त्या 2.5 वर्षांपूर्वीचा काळ्या रात्रीचा इतिहास समजून घ्यावा लागेल। मित्रांनो, इतिहास हा खूप क्रूर असतो, तो स्वतःची पुनरावृत्ती करतो। आपल्या सर्वांना आठवत असेल की 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने लोकशाहीचा असा एक अंक पाहिला ज्याने संपूर्ण जगाला चक्रावून सोडलं होतं। एका बाजूला महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालले होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अत्यंत लोकप्रिय काम करत होते। कोविडच्या काळात ज्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याचे कौतुक देशातच काय तर जगात झाले। पण त्याच वेळी पडद्यामागे एक अत्यंत भयंकर कट रचला जात होता। सत्तेचा हावा आणि दिल्लीच्या शक्तीचा पाठिंबा घेऊन तब्बल 40 आमदारांनी, काही खासदारांनी पळून बंडखोरी केली। रात्रीच्या अंधारात आमदार पळवले गेले, सुरत गाठली गेली, तिथून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जाऊन शक्ती प्रदर्शन केली गेली। बाळासाहेब ठाकरेंनी ज्या नेत्यांना आपल्या पोटाच्या मुलासारखं सांभाळलं, ज्यांना सामान्य कार्यकर्त्यांचे नेते बनवलं, त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला। शिवसेना पक्षात उभी फूट पाडण्यात आली। बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष एका रात्रीत सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या गटाच्या ताब्यात गेला, असं चित्र निर्माण करण्यात आलं। निवडणूक आयोगानं तात्पुरता निर्णय देत नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला बहाल केलं। त्या दिवशी प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं। बंडखोर नेते छाती फुगवून सांगत होते की आम्हीच खरी शिवसेना आहे। पण मित्रांनो, राजकारणाचं आणि निसर्गाचं एक त्रिकालबाधित चक्र असतं, जे पेरलं तेच उगवतं। तुम्ही सत्तेच्या बळावर कायदे चाकवू शकता, यंत्रणावर दबाव आणू शकता, पण जनतेच्या मनातील निष्ठा कशी विकत घेणार?
आज 2.5 वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जे आमदारांनी जे खासदार कालपर्यंत स्वतःला खूप सुरक्षित समजत होते, ज्यांना वाटत होतं की सत्ता आपल्याच हातात राहणार, त्यांच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली आहे. कारण राजकारणात कोणतीही सत्ता अमर नसते आणि कायदेशीर लढाया कधीही केवळ भावनेवर किंवा सत्तेच्या दडपणावर नाही तर ठोस पुराव्यासह आणि संविधानाच्या तत्वावर लढल्या जातात. आता आपण येऊयात आताच्या सर्वात मोठ्या, सर्वात धक्कादायक आणि आतल्या गोट्यातील मुद्द्यावर. विश्वासार्ह सूत्राकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर आणि पक्क्या माहितीनुसार जसे 2.5 वर्षापूर्वी 40 आमदारांची मोठी फूट पडली होती, तसाच प्रकार आत्ताच अवघ्या 8 ते 15 दिवसापूर्वी पुन्हा एकदा घडला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. दुसऱ्या गटातील काही प्रमुख खासदार, ज्येष्ठ नेते आणि संस्थापक सदस्यामध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी आणि न भरून निघणारी फूट पडली आहे. पण मित्रांनो, ही फूट 2.5 वर्षापूर्वीसारखी नाही आहे. यावेळचे खासदार कुठे हॉटेलमध्ये पळून गेलेले नाहीत किंवा यांनी गुवाहाटी गाठलेली नाही. हे खासदार आज वैचारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या पुरले खचले आहेत. दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळातील सूत्रांची माहिती अत्यंत धक्कादायक गोष्टी सांगते. या बंडखोर खासदारांना आणि नेत्यांना आता आपल्या जुन्या भूमिकेचा, म्हणजेच उद्धव ठाकरेंना सोडण्याच्या भूमिकेचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला आहे. आज त्यांना रात्रभर झोप येत नाहीये, कारण त्यांना आता समजून चुकलं आहे की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आपण आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी, सर्वात भयंकर आणि कधीही भरून न निघणारी ऐतिहासिक चूक केली आहे. विचार करा मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या नेत्यांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, ज्यांना सामान्य कुटुंबातून काढून आमदार, खासदार, मंत्री केलं, समाजात मान सन्मान मिळवून दिला, त्यांना संकटाच्या काळात जेव्हा ते आजारी होते, जेव्हा पक्षाला त्यांची गरज, सर्वात जास्त गरज होती, तेव्हा सोडण्याचा निर्णय किती चुकीचा आणि आत्मघाती होता, याची जाणीव आता या नेत्यांना होऊ लागली आहे. ते आज एकमेकांकडे हताशपणे पाहत आहेत आणि विचारत आहेत की आपण सत्तेसाठी स्वतःचा स्वाभिमान का विकला. या बंडखोर खासदारांना आणि आमदारांना अचानक हा पश्चाताप का होऊ लागला आहे, त्याच्या मागे कोणतीही दैवी शक्ती नाही, तर याच्या मागे महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड रोष आणि संताप आहे. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील जनतेने, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि महिलांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. महाराष्ट्राच्या मातीला गद्दारी कधीच सहन होत नाही. हा या मातीचा इतिहास आहे. इतिहासात ज्यांनी ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांना जनतेने कधीच माफ केलं नाही. बंडखोरांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनतेनं नाकारलं, त्यांना गद्दार म्हणून हिणवलं गेलं. हा डाग त्यांच्या कपाळावर असा लागला आहे की तो सत्तेच्या कितीही मोठ्या साबणाने धुतला तरी निघत नाहीये. आणि दुसरीकडे काय घडलं? दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड सहानुभूती, आदर आणि प्रेमाची लाट निर्माण झाली. ज्या माणसाने स्वतःचे सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढली, त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आज जनता उभी राहिली. त्यामुळेच बंडखोर खासदारांना आता आपल्या स्वतःच्या मतदारसंघात जाताना भीती वाटू लागली आहे. जेव्हा ते लोकांमध्ये जातात तेव्हा त्यांच्या लोकांच्या डोळ्यात आपल्याबद्दलचा राग दिसतो. सामान्य माणूस आज पण उघडपणे विचारतोय की बाळासाहेबांच्या पुत्राला तुम्ही का फसवलं. तरुण आज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला दिसतोय. यामुळे या खासदारांना कळून चुकलं आहे की आगामी निवडणुकांमध्ये जनता आपल्याला मतपेटीतून असा धडा शिकवणार आहे की आपलं राजकीय करिअर कायमचं संपुष्टात येईल. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी केलेली गद्दारी आपल्याला किती महागात पडू शकते याचा अंदाज आल्यामुळे आता त्या खासदारांच्या आणि आमदारांचे धाबेपुरते दणाणले आहे. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर, तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यावर येऊयात, जो या बंडखोरीच्या गळ्याचा फास बनला आहे. संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार, म्हणजे ज्याला आपण पक्षांतरबंदी कायदा म्हणतो, त्यानुसार जर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर जे आमदार आणि खासदार दुसऱ्या बाजूला सत्तेची मलाई खात आहेत त्यांच्यासमोर एक भयंकर मोठा, राजकीयदृष्ट्या जीवघेणा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. कायदा काय सांगतो? जर न्यायालयाकडून त्यांचा स्वतंत्र गट बेकायदेशीर ठरवला गेला तर, किंवा त्यांच्याकडे पक्षाचं नाव, शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण राहिलं नाही तर, त्यांना स्वतःचं आमदार किंवा खासदार पद वाचवण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच गोष्टीचा पर्याय असतो, तो म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचा गट पूर्णपणे विलीन करणे. पण मित्रांनो, एकदा शांत डोक्याने विचार करा. ज्या नेत्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या नावाने राजकारण केलं, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मती मागितली, ज्यांनी नेहमी स्वाभिमानाची आणि मराठी अस्मितेची भाषा केली, ते जर उद्या अधिकृतपणे भाजपमध्ये विलीन झाले तर त्यांची अवस्था काय होईल? भाजपसारख्या जगातील सर्वात मोठ्या आणि शिस्तबद्ध पक्षात गेल्यावर या बंडखोर नेत्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख आणि त्यांचं राजकीय वजन पूर्णपणे संपून जाईल. ते भाजपच्या अंतरंग समुद्रात केवळ एक छोटे नगण्य थेंब बनून राहतील. दिल्लीतून मिळणाऱ्या आदेशावर त्यांना उठाबशा काढाव्या लागतील.
त्यांची स्वतःची कोणती स्वतंत्र शक्ती उरणार नाही। हाच गंभीर प्रश्न, हीच नामुष्की आणि हाच राजकीय अंत होण्याची भीती या सर्व आमदारांना आणि खासदारांना दिवसाढवळ्या छळत आहे। म्हणून ते आज आतून पुरते हादरले आहेत। मित्रांनो, राजकारणातील या संपूर्ण महाभारतात शह-कटशहाच्या या गलिच्छ खेळात एका माणसाच्या संघर्षाचे कौतुक आज केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश करत आहे। ते नाव म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। जरा आठवून बघा ते दिवस जेव्हा 2.5 वर्षापूर्वी त्यांच्या हक्काचे, ज्यांना त्यांनी स्वतःच्या हाताने मोठे केले, ते 40 आमदार आणि खासदार एका रात्रीत सोडून गेले। त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अत्यंत खालच्या थराची टीका झाली। दिल्लीच्या मोठ्या चाणक्यांनी आणि विरोधकांनी हसून म्हटलं होतं की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं, आता शिवसेना कायमची संपली, आता मातोश्रीचा दबदबा संपला। पण त्यांना हे माहीत नव्हतं की उद्धव ठाकरे हे हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत। वाघाचा बच्चा कधी हार मानत नसतो। उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही, ते खचले नाहीत। त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती, ते शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे बरे नव्हते। पाठीत स्वतःच्या लोकांनी खंजीर खुपसलेला होता, हृदय दुखवलेलं होतं, तरी ते शांत राहिले नाहीत, संयम राहिले। त्यांनी कोणतीही दहीटपाट केली नाही, तर त्यांनी एकच अत्यंत स्वाभिमानी निर्णय घेतला, तो म्हणजे थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा। त्यांनी कोणतीही मोठी साधनसामग्री नसताना, हातात कोणतंही अधिकृत चिन्ह नसताना, पक्षाचं नाव गेलेलं असताना, केवळ आणि केवळ ठाकरे या नावाच्या बळावर, आपल्या प्रामाणिकपणाच्या आणि निष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। त्यांनी उन्हातान्हात सभा घेतल्या, ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला आणि चमत्कार घडला। मित्रांनो, लाखो निष्ठावंत शिवसैनिक, ज्यांना वाटत होतं की आपण अनाथ झालो, ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या एका आवाजावर रस्त्यावर उतरले। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की पक्ष हा काही पैशाच्या जोरावर विकत घेतलेला आमदारांचा किंवा खासदाराचा नसतो। पक्ष हा तळागाळातील झेंडा हातात घेऊन उन्हातान्हात धावणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा असतो आणि जनतेचा असतो। आमदार पळवता येतात, खासदार विकत घेता येतात, पण कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचं प्रेम कधीही विकत किंवा पळवता येत नाही। उद्धव ठाकरेंच्या याच अभूतपूर्व जिद्दी आणि ऐतिहासिक संघर्षाला आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील सुजाण नागरिक मानाचा मुजरा करत आहेत। आणि आता मित्रांनो, येऊयात आजच्या या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात मोठ्या आणि अंतिम महाखुलाशावर। जी बातमी गेल्या 5 मिनिटांपूर्वी ते दिल्लीच्या कायदेशीर गोटातून बाहेर आली आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील हा ऐतिहासिक आणि कायदेशीर संघर्ष जो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, त्याबाबत दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची, अधिकृत आणि सूत्रांची पक्की माहिती समोर आली आहे। गेल्या 2.5 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते, शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण चिन्ह अखेर कायदेशीररित्या कायमचे कोणाला मिळणार, यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि अंतिम खुलासा झाला आहे। मित्रांनो, दिल्लीतील नामांकित कायदेशीर तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार सत्तेत असलेल्या गटाकडून हे नाव आणि चिन्ह आता निसटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। न्यायालयाने संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा आणि लोकशाहीच्या मूळ तत्वांचा सखोल अभ्यास केला असून, ज्या उद्धव ठाकरेंनी एवढा मोठा कायदेशीर आणि नैतिक संघर्ष केला, त्यांच्या पाठीशी लाखो निष्ठावंत कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची संपूर्ण जनता उभी राहिली, त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा एकदा अधिकृतपणे आणि सत्तेने मिळण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। कायदेशीर तज्ज्ञांच्या मते आणि दिल्लीतून आलेल्या आत्ताच्या क्षणाच्या अत्यंत गुप्त संकेतानुसार हे चक्र आता उल फिरलं आहे। हे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव पुन्हा एकदा अत्यंत सन्मानाने मातोश्रीवर, म्हणजेच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याचं चित्र स्पष्ट पाहायला मिळत आहे। हा महाराष्ट्रातील जनतेचा, निष्ठेचा आणि उद्धव ठाकरेंच्या संघर्षाचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे। तर मित्रांनो, आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहिले आहेत, ते आपण थोडक्यात एकदा समजून घेऊयात। पहिला म्हणजे दिल्लीतून सर्वात मोठा खुलासा। अवघ्या 5 मिनिटांपूर्वी दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून शिवसेनेच्या नावाबाबत अंतिम संकेत आले आहेत। दुसरं म्हणजे धनुष्यबाण मातोश्रीवर परतणार। कायदेशीर पुराव्याच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तिसरं म्हणजे बंडखोर गटात अंतर्गत मोठी फूट। गेल्या 8 ते 15 दिवसात सत्तेतील गटाच्या खासदारांमध्ये प्रचंड पश्चाताप आणि वैचारिक फूट पडली असून ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत। त्यानंतर चौथं म्हणजे जनतेचा प्रचंड रोष। मतदारसंघातील जनतेचा आणि ग्रामीण भागातील मतदारांचा तीव्र रोष पाहून बंडखोर नेत्यांचे दावे दणाणले आहे। त्यानंतर 5वं म्हणजे विलिनीकरणाची टांगती तलवार।
कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास बंडखोरांना आपले अस्तित्व वाढवण्यासाठी भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय करिअर संपू शकते. त्यानंतर 6वं म्हणजे उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक संघर्ष. कोणतंही साधन नसताना केवळ निष्ठा आणि जनतेच्या बळावर उद्धव ठाकरेंनी उभं केलेला लढा आज यशस्वी होताना दिसत आहे. मित्रांनो, जर हा निर्णय खरोखरच अधिकृतपणे जाहीर झाला तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्याचा, संविधानाचा आणि निष्ठेचा सर्वात मोठा विजय असेल आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या बंडखोरांसाठी हा आजपर्यंतचा सर्वात मोठा भयंकर झटका असेल. तुम्हाला काय वाटते? पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हा न्याय मिळायला हवा का? धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंकडे परत यायला हवं का? तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतंय? हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रामाणिकपणे लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक शिवसैनिकापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच सर्वात आधी खात्रीशीर आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका अशाच धमाकेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.